नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। 22 एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध हे खराब होत आहेत। हे अगदी सामान्य माणसाला देखील न्यूज पेपर्स आणि टीव्ही चॅनल्स वरून कळतच आहे। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 टुरिस्टची हत्या केली आणि काही लोकांना दुखापत झाली आणि म्हणून या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाजारपेठेवर या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे। जर आपले संबंध अजून खराब झाले तर कोणत्या गोष्टी मागणार आहेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन जरूर दाबा। परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे। त्याचबरोबर भारत सरकारने पाकिस्तानच्या रहिवाशांसाठी असलेल्या जवळजवळ सगळ्या प्रकारच्या व्हिसाजना देखील पूर्णपणे रद्द केला। एवढंच नाही तर भारत सरकारने पाकिस्तानचे जे नागरिक हे SVES व्हिसाच्या अंतर्गत म्हणजेच सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीमच्या अंतर्गत आता भारतात आहेत त्यांना 48 तासात देश सोडण्याचे आवाहन दिले आहे। त्याशिवाय भारताने पाकिस्तानच्या ऑफिशियल X अकाउंट म्हणजेच ट्विटर अकाउंटला देखील बॅन केलं आहे। पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध अधिक खराब होत असल्याचं दिसत आहे। सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होत असलेल्या ट्रेडवर आणि डायरेक्टली सगळ्याच व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे। भारत पाकिस्तान मधील नातं खराब होत असताना भारतात काही गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे। चला जाणून घेऊया कोणकोणत्या वस्तू महाग होऊ शकतात। ड्रायफ्रुट्सची मागणी भारतीय बाजारात खूप जास्त असल्यामुळे भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सची खरेदी करतो। अशात पाकिस्तान सोबत व्यापारी संबंधांवर निगेटिव्ह परिणाम झाल्याने भारतात ड्रायफ्रुट्सच्या किमतीवर बदल होण्याची शक्यता आहे। किमती कमी नाही तर वाढण्याची शक्यता आहे। सेंधव मीठ पाकिस्तान त्या देशांपैकी आहे जिथे सगळ्यात जास्त सेंधव मिठाचं उत्पादन करण्यात येतं। भारतात येणारं सेंधव मीठ हे पूर्णपणे पाकिस्तानमधून येतं। पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात सेंधव मीठ इम्पोर्ट केलं जातं, त्यामुळे भारतात मिठाची किंमत वाढण्याची शक्यता आहे। ऑप्टिकल लेन्सेस पाकिस्तानमध्ये बनवल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्सेसची भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। भारतात वापरण्यात येणाऱ्या चष्म्यांचे ऑप्टिकल लेन्सेस ही पाकिस्तानमधून खरेदी करण्यात येते। आता सरकारच्या निर्णयानंतर ऑप्टिकल लेन्सेस देखील मागण्याची शक्यता आहे। तसंच पाकिस्तानमधून भारतात लेदर, फळं, कॉटन, सिमेंट, मुलतानी माती आणि काही प्रमाणात स्टील सुद्धा आयात करण्यात येतं। भारत पाकिस्तानकडून आणि पाकिस्तान भारताकडून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींची आयात करतो, त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानकडून जे कृत्य करण्यात आलं आहे आणि त्याबद्दल जे आपले सरकार निर्णय घेत आहे त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे। वस्तू थोड्या महाग झाल्या तरी भारताची आर्थिक परिस्थिती ही पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली असल्यामुळे आपल्याला एवढा फरक पडणार नाही असं मला वाटतं जितका पाकिस्तानला पडेल। अजून कोणकोणत्या गोष्टी महाग होऊ शकतात याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा।